നമസ്തേ. ഇന്ന് ഇവിടെ പാരായണം ചെയ്യേണ്ടത് ശ്രീമദ് ഭാഗവതം ദ്വാദശ സ്കന്ധത്തിൽ 11-ാമത്തെ അധ്യായമാണ്. ഈ അധ്യായത്തിൽ വിവരിച്ചിരിക്കുന്നത് ഭഗവാന്റെ സാങ്കോപാംഗ സ്വരൂപ വർണ്ണന, സൂര്യവ്യൂഹ വർണ്ണന. ശ്രീഹരേ നാരായണ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ഓം നമോ ഭഗവതേ വാസുദേവായ. ശ്രീകൃഷ്ണായ നമോ നമഃ. അഥേകാദശോऽധ്യായः. ശൗനക ഉവാച. അഥേമമർത്ഥം പൃച്ഛാമോ ഭവന്തം ബഹുവിത്തമം സമസ്തതന്ത്രരാദ്ധാന്തേ ഭവാൻ ഭാഗവത തത്വവിൽ താന്ത്രികാപരിചര്യായാം കേവലസ്യ ശ്രിയപദേ അംഗോപാംഗായുധാകൽപം കൽപ്പയന്തി യഥാചയൈ. തന്നോ വർണ്ണയ ഭദ്രം തേ ക്രിയായോഗം ബുഭുത്സതാം യേന ക്രിയാനൈപുണേന മർത്യോ യായാദമർത്യതാം. സൂത ഉവാച. നമസ്കൃത്യ ഗുരുൻ വക്ഷ്യേ വിഭൂതിർവൈഷ്ണവീരപി യാ പ്രോക്താ വേദതന്ത്രാഭ്യാമാചാര്യൈ പദ്മജാദിഭിഃ മായാദ്യർനവഭിസ്തത്വൈ സവികാരമയോ വിരാട് നിർമ്മിതോ ദൃശ്യതേ യത്ര സജ്ജിത്കേ ഭുവനത്രയം. ഏതദ് വൈ പുരുഷം രൂപം ഭൂപാദൗ ദ്യൗ ശിരോ നഭ നാഭിഃ സൂര്യോക്ഷിണീ നാസേ വായു കർണോ ദിശ പ്രഭോ. പ്രജാപതി പ്രജനനമപാനോ മൃത്യുരീശുതു തദ്ബാഹവോ ലോകപാലാ മനശ്ചന്ദ്രോ ഭ്രുവൗ യമ. ലജ്ജോത്തരോധരോ ലോഭോ ദന്താജ്യോത്സ്നാസ്മയോ ഭ്രമ രോമാണി ഭൂരുഹാ ഭൂമ്നോ മേഘാ പുരുഷമൂർധജ. യാവാനയം വൈ പുരുഷോ യാവത്യാ സംസ്ഥയാമിത താവാനസാവപി മഹാപുരുഷോ ലോകസംസ്ഥയാ. കൗസ്തുഭവ്യപദേശേന സ്വാത്മജ്യോതിർഭിവർത്യജ തത്പ്രഭാവ്യാപിനീ സാക്ഷാത് ശ്രീവത്സമുരസാ വിഭു. സ്വമായാം വനമാലാഖ്യാം നാനാഗുണമയീം ദധത് വാസച്ഛന്ദോമയം പീതം ബ്രഹ്മസൂത്രം ത്രിവൃത്സ്വരം. ബിഭർത്തി സാഖ്യം യോഗം ച ദേവോ മകരകുണ്ഡലെ മൗലിം പദം പാരമേഷ്ഠ്യം സർവലോകാഭയങ്കരം. അവ്യാകൃതമനന്താഖ്യമാസനം യദധിഷ്ഠിത ധർമ്മജ്ഞാനാധിഭിർയുക്തം സത്വം പദ്മമിഹോച്യത്തെ. ഓജസ്സഹോബലയുതം മുഖ്യതത്വം ഗദാം ദധത് അവാം തത്വം ദരവരം തേജസ്തത്വം സുദർശനം. നഭോ നിഭം നഭസ്തത്വമസിം ചർമ്മതമോമയം കാലരൂപം ധനുശാർംഗം തഥാ കർമ്മമയേഷുധിം. ഇന്ദ്രിയാണി ശരാനാഹുരാകൂതിരസ്യ സ്യന്ദനം തന്മാത്രാണ്യസ്യാഭിവ്യക്തിം മുദ്രയാർത്ഥക്രിയാത്മതാം. മണ്ഡലം ദേവയജനം ദീക്ഷാസംസ്കാര ആത്മന പരിചര്യാ ഭഗവത ആത്മനോ ദുരിതക്ഷയ. ഭഗവൻ ഭഗശബ്ദാർത്ഥം ലീലാകമലമുദ്വഹൻ ധർമ്മം യശശ്ച ഭഗവാം ചാമരവ്യജനേ ഭജത്. അതഃ ആതപത്രം തു വൈകുണ്ഠം ദ്വിജാ ധാമാകുതോ ഭയം. ത്രിവൃദ്വേദസുവർണാഖ്യോ യജ്ഞം വഹതി പൂരുഷം.
अनपायिनी भगवती श्रीसाक्षादात्मनो हरे विश्वक्सेनस्तन्द्रमूर्तिर्विदितः पार्षदाधिप नन्दादयोष्टौ द्वास्थाश्च तेणिमाद्या हरेर्गुणा वासुदेव सङ्कर्षण प्रद्युम्नः पुरुषः स्वयम् अनिरुद्ध इति ब्रह्मन् मूर्तिव्यूहोऽभिधीयते स विश्वस्तैजस प्राज्ञस्तुरीय इति वृत्तिभिः अर्थेन्द्रियाशयज्ञानैर्भगवन् परिभाव्यते अङ्गोपाङ्गायुधा कल्पैर्भगवांस्तच्चतुष्टयं बिभर्ति स्म चतुर्मूर्तिर्भगवान् हरिरीश्वर द्विजऋषभ स एष ब्रह्मयोनिस्वयं स महिमा परिपूर्णो मायया जस्वयैतत् सृजति हरति पादीत्याख्ययानावृताक्षो विवृत इव निरुक्तस्तत्परैरात्मलभ्या श्रीकृष्ण कृष्णसख विष्णुषभावनिधृग्राजन्यवंशदहनानपवर्गवीर्य गोविन्द गोपवनिता व्रजभृत्यगीत तीर्थश्रवा श्रवणमङ्गल पाहि भृत्यान् श्रीकृष्ण कृष्णसखा वृष्णिषभावनिधृराजन्यवंशदहनानपवर्गवीर्य गोविन्द गोपवनिता व्रजभृत्यगीततीर्थश्रवा श्रवणमङ्गल पाहि भृत्यान् यैतं कल्योद्धाय महापुरुषलक्षणं तच्चित्तप्रययोदो जप्त्वा ब्रह्मवेदगुहाशयं शौनगौवाच शुगो यदाह भगवान् विष्णुरादाय शृण्वते सौरो गणो मासि मासि नानावसति सप्तगा तेषां नामानि कर्माणि संयुक्तानामधीश्वरै ब्रूहि नः श्रद्धधानानां व्यूहं सूर्यात्मनो हरे सूत उवाच अनाद्यविद्यया विष्णोरात्मनः सर्वदेहिनां निर्मितो लोकतन्त्रोऽयं लोकेषु परिवर्तते एक एव हि लोकानां सूर्य आत्मादिकृद्धरि सर्ववेदक्रियामूलऋषिभिर्बहुधोदिता कालोद्देशक्रियाकर्ता करणं कार्यमागम द्रव्यं फलमिति ब्रह्मन्नवधोक्तो जया हरि मध्वादिषु द्वादशसु भगवन् कालरूपधृक् लोकतन्त्राय चरति पृथक् द्वादशभिर्गणय धार्दाकृतस्थली हे निर्वासुगीरथकृन्मुने पुलस्त्यस्तुम्बुरुरिति मथुमासं नयन्द्यमी अर्यमा पुलहोधौजा प्रहेदि पुञ्जिकस्थली नारदकच्छनीरश्च नयन्त्येते स्म माधवं मित्रोत्रिपौरुषेयोऽथ तक्षगो मेनकाः रथस्वन इति ह्येते शुक्रमासं नयन्द्यमी वसिष्ठो वरुणो रम्भा सहजन्यस्तथाहुः शुक्रश्चित्रस्वनश्चैव शुचिमासं नयन्द्यमि इन्द्रो विश्वावसुश्रोता एलापत्रस्तदाङ्गिरा प्रम्लोचा राक्षसो वर्यो नभो मासं नयन्द्यमि व्यवस्वानुग्रसेनश्च व्याघ्र आसारणो भृगु अनुम्लोचा शङ्खपालो नभस्याख्यं नयन्द्यमि पूष धनञ्जयो वादासुषेणः सुरुजिस्तथा घृताजी गौतमश्चेदि तपो मासं नयन्द्यमि क्रतुर्वर्चा भरद्वाज पर्जन्यसेनजित्तथा विश्व ऐरावतश्चैव तपस्याख्यं नयन्द्यमि अथांशु कश्यपस्ताक्ष्य ऋतसेनस्तथोर्वशि विद्युच्छत्रो महाशङ्ख सहोमासं नयन्द्यमि भगस्फूर्जोरि अरिष्टनेमिरूर्ण आयुश्च पञ्चम
कर्कोडकपूर्वचित्ति पुष्यमासं नयन्त्यमी त्वष्टार्जीकतनया कम्बळश्च तिलोत्तमा ब्रह्मावेदोऽथ शतजिधृतराष्ट्र इशम्भरा विष्णुरश्वतरो रम्भा सूर्यवर्चाश्च सत्यज्य विश्वामित्रो मखापेत ऊर्जमासं नयन्त्यमी एदा भगवतो विष्णोरादित्यस्य विभूतया स्मरतां सन्ध्ययोन्नॄणां हरन्त्यं हो दिने दिने द्वादशस्वपि मासेषु देवोऽसौ षड्भिरस्य वै चरन् समन्दात्तनुते परत्रेह च सन्मतिं सामर्ग्यजुर्भिस्तल्लिङ्गैर्षयः संस्तुवन्द्यमुं गन्धर्वास्तं प्रगायन्ति नृत्यन्त्यप्सरसोऽग्रतः उन्नह्यन्ति रथं नागाग्रामण्यो रथयोजकाम् चोदयन्ति रथं पृष्ठे नैरता बलशालिना बालखिल्या सहस्राणि षष्टिर्ब्रह्मर्षयो मला पुरतोऽभिमुखं यान्ति स्तुवन्ति स्तुतिभिर्विभुम् एवं ह्यनादिधनो भगवान् हरिरीश्वर कल्पे कल्पे सुमात्मानं व्यूह्य लोकानवत्यजा श्रीहरे नारायण हरि ओं तत्सत् श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यं संहितायां द्वादशस्कन्धे आदित्यव्यूहविवरणं नामैकादशोऽध्याय सर्वत्र गोविन्दनामसङ्कीर्तनं गोविन्द गोविन्द।